तिथे आपण क्षणभर फक्त जी काही वेदना आहे त्या वेदनेला न्यायिक रूपाने जाणत राहिलो तर आपल्याला खूप महान त्याचं फळ मिळते. कर्माची निर्जरा होते आणि अतिंद्रिय आनंद भोगतो. तो जीव आपल्याला काय करतोय, आपल्याला म्हणतोय बघ तू केलेलं जे आहे ते भोग, एकटाच भोग, दुसरं कोण वाटून घेणार नाही. मग आता आपण त्या जीवाला सुद्धा क्षमा करायची. जे काय असेल ते मी चुकीचं केलेलं माझे निराकरण हो, मी आता क्षमा मागत आहे. सतत स्वभावामध्ये राहण्यासाठीच मी प्रयत्नशील आहे. आता किंचित मात्रही मी मोक्षाला जाईपर्यंत स्वभावापासून टळणार नाही. अशी आपल्याला ही महान शक्ती प्रगट होते. आपलं हे अनंत वीर्य कुठे आहे, कसं काही लपलंय? कर्मामध्ये जाऊन लपलंय की शरीरात जाऊन लपलंय की आपल्या मोहात जाऊन लपलंय? तर मोहाचा पडदा अतिशय तारक आहे, खूप गर्द आहे. आणि त्या मोहाच्या पडद्यात आपल्याला आपलं स्वरूपच दिसत नाही. बाकीचं कोण काही करत नाही, फक्त मोहाचा पडदाच इथं असा आडवा आलेला आहे की त्या ठिकाणी अगदी जसं तो अंधार काळा कुट्ट असतो त्याप्रमाणे हे अज्ञान अंधकार मोहाचा अंधकार अतिशय आपल्या राहू देत नाही किंवा ते आपल्याला स्वरूपाची जाणीव होऊ देत नाही. मग आपल्यामध्ये किती मोठं शक्ती आहे, त्या सगळ्या पडद्याला एका क्षणात दूर करण्याची शक्ती आहे. काय सांगितलं? जो जानती अरहंतम दौवत गुणत पज्जयतेहिं सो जानति अपाणं मोहकलु जायितस्सलयम्. सांगितलं काय? द्रव्य आणि गुण पर्याय ह्या सर्वाला अर्यंत भगवंतांचे जसे आहे तसेच आपले पण आहे हे जाणलं बस. त्यांच्याकडे आपल्याला काहीच फरक नाही. मोह सगळा लयाला जातो, क्षणभरात लयाला जातो. आपण तर तो पुरुषार्थ केलेलाच आहे. किंचित मात्रही आपल्याला काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही. तरी सुद्धा विकल्पाच्या भूमिकेत हे सगळे सांगण्याचे विचार करतो. क्षमा असावी आम्हाला. आपण फक्त स्वभावातच राहावं आणि दुसऱ्यांचं काहीही प्रयोजन नाही. आमचे शब्द ऐकायचे नाहीत किंवा आमचं भान पण करून द्यायचं नाही तुम्हाला. आम्ही कोण आहे हे पण ओळख द्यायची नाही. आमचं फक्त एवढंच प्रयोजन आहे की विद्वान आत्मा सतत आपल्या अखंड स्वरूपातच राहू. दुसरं किंचित मात्रही विचार येऊ नये. येत असतात छद्मस्त आहे आणि सतत विचाराची धारा तर चालू आहे. त्यात आपला फक्त शुद्धोपयोगच आपल्याला उपयोगी आहे. म्हणून तुम्ही नेहमी सांगता की नाही, शुद्धोपयोग मे शरणम. कोण शरण आहे आपल्याला? शुद्धोपयोगच शरण आहे. म्हणून आपण आता फक्त तेवढंच कार्य करायचंय. दुसरं कुठलेही विकल्प नाहीत आम्हाला. मग त्या शरीरात तर शरीर हा परिग्रह कसा अनादी काळापासून आलाय, कसा येऊन चिकटला? केवळ मोहाने. म्हणून काय सांगितलं? न चेदी जाव ममतीम देह पदानेसु विषयेषु. शरीर ज्यामध्ये मुख्य आहे अशा विषयामध्ये जोपर्यंत ममत्व भावाला सोडत नाही तोपर्यंत दरेदी पानो पुनो पुनो अन्ने. तोपर्यंत पुन्हा पुन्हा अनेक प्राणाला धारण करतो. हे शरीर सुटलं, दुसऱ्या शरीरात जाऊन बसलो तरी सुद्धा परत तीच व्यथा आहे जन्म मरणाची. म्हणून आता मी शरीररहित आहे. सतत माझं हाच फक्त उपयोग आहे की किंचित मात्रही माझ्या ध्रुव स्वरूपात
शरीर नाहीच, कधीच नाही. पूर्वी पण नव्हतं, आताही नाही, पुढेही नसणार. आपण त्रिकालामध्ये कसे आहोत? निष्परिग्रही आहोत, निसंग आहोत. म्हणून समयसारमध्ये पण गाथा सांगितली ना, चिज्जतुवा पिज्ज काय सांगितलं? छेदलं जाओ. किती शरीराविषयी निर्ममत्व केलं पहा. जितक्या उच्च रीतीने ममत्व केलं होतं तितक्याच उच्च रीतीने आता त्याला तोडून टाकलं. ही गाथा किती महत्वाची सांगितली. छेदलं जाओ, भेदलं जाओ, त्याचा नाश हो कुठल्याही पद्धतीने, इकडे तिकडे जाओ, काही त्याचा विल्हेवाट कसाही लागो, तरी सुद्धा तो माझा परिग्रह नाहीच. हा शरीर माझा परिग्रह नाहीच. ज्याला इतकं जपून ठेवलं, ज्याला आपण इतकं पोषण केलं आणि त्यासाठी आपण एवढे धडपडलो, परंतु ते तर आपल्याला सोडून जातंय आणि आपण त्याच्या पाठीमागे धावतो. म्हणून आता आपण आधीच सोडून दिलं त्याला. त्याने आपल्याला सोडायच्या आधीच आपण त्याला सोडून दिलं. जो दिल से उतार दिया सबसे बड़ी मार करतार की. अंतरंगातूनच काय केलंय? हा शरीर परिग्रह काढून टाकलेला आहे. आता केवळ फक्त एक निसंग स्वरूपात्माच आपल्या जाणीवेत येत आहे. दुसरं किंचित मात्रही आता मला कुठलंही प्रयोजन नाही. कारण आपण पाहिलं नियमसारमध्ये सुद्धा कलश सुंदर सांगितला. काय सांगितलं? निजात्मगुण संपदम मम हृदि स्फुरन्ति मम समाधि विषयामहो क्षणमहं न जाने पुरा. काय सांगितलं पहा. पद्मप्रभ मलधारी देव याचं सांगतात कलशमध्ये, निजात्मगुण संपदम, निजात्म्याच्या गुणांची संपत्ती आहे ती आज माझ्या हृदयामध्ये स्फुरायमान झाली आहे. परंतु पश्चाताप काय करतात ते? हा समाधीचा विषय असताना देखील एक क्षणभर सुद्धा पूर्वी मी त्याला जाणलं नाही. आता आपण अनेक पर्याय किती गेल्या, कशा झाल्या, कसं जन्ममरण झालं, आपल्याला हे लक्षात आलं नाही. आणि आपण आता ते ह्या जन्ममरणावर विजय प्राप्त करतोय. म्हणजेच काय आहे? आता पुन्हा जन्ममरण होणारच नाही, गर्भात कोणाच्या जाणारच नाही. आता कसल्याही प्रकाराने ती व्यथा गर्भाची पण भोगणार नाही आणि जन्माची पण नाही आणि परत ही मरणाची. जोपर्यंत समाधी मरण होत नाही तोपर्यंत जन्ममरणाची वेदना आहे. म्हणून काय सांगितलं? मरना एक कला और एक चान्स. काय सांगितलंय? मरण सुद्धा असं आलं पाहिजे की ती एक कला आहे. समाधी मरण कसं साधायचं ती एक महान कला आहे आणि ती महान कला तुम्ही साधली आहे. सर्वांना तो आदर्श दाखवला आहे. आणि काय सांगितलं? ती एक संधी आता ह्याच जन्मात आलेली आहे. परत इकडं तिकडं पुढचा जन्म पाहायचा नाही. ह्या जन्मात ही संधी मला गमवायची नाही. म्हणून काय सांगितलं? प्रत्येक समय मी माझ्या स्वरूपातच राहणार, ह्याशिवाय दुसरं माझं कोणतंही प्रयोजन नाही. म्हणून जीवनाची खरी कला ही नेहमी तुम्ही सांगत आला की नाही, जीवनाची कला कोणती आहे? आत्मानुभूती घेत राहणं हे खरं आपलं जगणं आहे. त्याशिवाय सगळं व्यर्थ आहे. म्हणून कुठं आपल्याला जगायचं आहे, कुठं आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे, किती जगलो ह्याला महत्त्व नाही, कसं जगलो ह्याला किती महत्त्व आहे. मग मी चिती शक्ती, जीवत्व शक्ती ह्यावरच जगलो,
दुसरं किंचित मात्रही काही केलं नाही. म्हणून आता सुद्धा ह्या शक्तीचं भान सतत ठेवायचं आहे, विसरायचं नाही. चिती शक्ती, जीवत्व शक्ती आपल्यामध्ये एवढी महान असताना आपण का घाबरतो? कशाला घाबरतो? मरणाला घाबरायचं नाही. परिणामकत्व शक्ती तुम्ही नेहमी सांगत होता. म्हणजे आता फक्त त्याचं भान करायचं आपल्याला, आहे माझ्यामध्ये, मी स्वतःमध्येच अशा रीतीने परिणत होणार आहे. दुसरं किंचित मात्रही आपल्याला काहीही प्रयोजन नाही. म्हणून आता मी कशामध्ये आहे? स्वस्वरूपामध्येच आहे, परद्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे. म्हणून कलश सांगितला ना नियमसारमध्ये, सर्व वेदनेने रहित आहे सांगितलं. त्यक्त्वा विभावमखिलं निज भाव भिन्नम. काय सोडून दिलं? ज्ञानम पच्चखानम, ज्ञान प्रत्याख्यान केले, फक्त ज्ञानातच राहिलो आणि सगळे विभाव पळून गेले. कारण ते निज भावापासून, आपल्या चैतन्य भावापासून अत्यंत भिन्न आहे. कोण अत्यंत भिन्न आहे? हे सगळं आपलं जे चैतन्य स्वरूप आहे ते एवढं अलिप्त आहे, त्याला विभावांचा स्पर्श होत नाही. त्याला आम्ही त्याचा स्वाद घेऊ शकत नाही, त्याच्यामध्ये आम्ही राहू शकत नाही, त्याला आम्ही पाहू शकत नाही आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा शब्द नाही. अशा प्रकारचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं भान केलं तर आपल्याला हे विभाव, जे जड उद्गले दृश्यमाने, हे दिसून पडणारे, इति विविध विकल्पे उद्गले दृश्यमाने, सगळं दिसतंय आपल्याला. हे ते सगळं उद्गल आहे. हे किती सांगितलं जीवनभर तुम्ही सगळ्यांना. तसंच आता आपण पण अनुभव केलेला आणि आता सुद्धा ते सोडायचं नाही. म्हणून काय सांगितलं? इति विविध विकल्पे उद्गले दृश्यमाने न च कुरुरतित्वं भविष्यार्दूल तस्मिन् कुरुरति मतुलां चिच्चमत्कार मात्रे भवसि त्वं कामिनी कामरूपम्. काय सांगितलं? किती सुंदर सांगितलं. हे सगळं दिसणारं पुद्गल, हे भव्य शार्दूल, सिंहाची उपमा दिली आहे, वाघाची उपमा दिली आहे. तो सिंह वाघ बाहेरचा तर फक्त पराक्रम बाहेरचा करतो, पण आम्ही जरी ती उपमा दिली तरी त्या उपमेच्या अतीत आमचं कार्य चाललंय. नच कुरुरती, ह्या पुद्गलावर हे भव्य शार्दूल, आता तू प्रेम करू नकोस. आता तुला प्रेमच करायचंय तर अतुल कर. कुठं? चित चमत्कार मात्रे, ज्याची उपमा देता येणार नाही, ज्याला त्याची तुलना करता येणार नाही, अशा त्या स्वरूपावर, आपल्या चैतन्य चमत्कार मात्र स्वरूपावर तू प्रेम कर, त्याची रुची कर. ती रुची झाली तर तू रुचताम जगतनी रुची आलसेस. किती सांगत होता तुम्ही? आपला आत्माच आपल्याला रुचला तर जगातल्या सगळ्या रुची आळसून पडतात. सांगावं लागत नाही, आता मला ह्याची रुची करायची नाही. आता माझी श्रद्धा एकमेव एकनिष्ठ माझ्या आत्म्याशी जोडली गेलेली आहे. किंचित मात्रही बाहेर मला काही सुद्धा करायचं राहिलेलं नाही. मी सदैव परिपूर्ण आहे. पूर्वीही मी काही करणारा नव्हतो, आताही काही करत नाही, पुढे भविष्य काळात काही करणारच नाही. मी अकर्ता अभोक्ता आहे. हे जाणलं तर आपण चैतन्य स्वरूपामध्येच राहतो. माताजी ऐकताय ना? अनुभूती घेताय ना? स्वतःमध्ये राहताय की नाही? पहा, आपल्याला इथं जागरूक राहायचे सतत.
क्षणभर जागून राहिलो तर आपल्याला अनंत काळपर्यंत कसलीच मोहाची निद्रा येणार नाही. आपण मोहाच्या निद्रेत किती झोपत आलो आणि त्या कारणाने आपल्या स्वभावाची विराधना केली. म्हणून आता मी माझ्या आत्म्यामध्ये राहून आत्म्याचीच क्षमा मागत आहे. म्हणजे उत्तम क्षमा कोणती आहे? आत्मानुभूती हीच क्षमा आहे. छान चांगल्या रीतीने कलश पण आहे की नाही, एक सुंदर कलश आहे समयसरमध्ये 30 नंबरचा. सर्वत स्वरसनिर्भरभावं चेतये स्वयमहं स्वमीयेकं नास्ति नास्ति मम कश्चन मोहः नास्ति नास्ति मम कश्चन मोहः शुद्धचिद्गणो निधिरस्मि चेतये स्वयमहं स्वमीयेकं. काय सांगितलं पहा, संपूर्ण आपले असंख्यात प्रदेश. आता आपण कुठे आहोत? स्वतःच्या आत्म्यामध्ये. मग आत्म्यामध्ये किती प्रदेश आहेत? असंख्यात प्रदेश. त्या प्रदेश म्हणजे ते आपलं घर आहे, राहण्याचं ठिकाण आहे. मग त्याला सोडून आपण कुठेच राहत नाही. ह्या खोलीत नाही, त्या खोलीत नाही, ह्या घरात नाही, त्या घरात नाही, ह्या गतीत नाही, त्या गतीत नाही. कुठेच आपण ह्या त्रैलोक्यामध्ये फक्त एक आपल्या आत्म्यामध्येच आपला निवास आहे. आणि तो कसा आहे? चोहोबाजूने स्वतःच्या चैतन्य रसावर निर्भर आहे. म्हणून मी माझ्या स्वतःच्या आत्म्याचं चेतये संवेदन करतो, आत्मानुभूती घेतो. चेतये स्वयं अहम, मी स्वतःच, दुसरं कोणी नाही माझी अनुभूती घेणारा. मी स्वयं स्वतः अनुभव करतो. आणि स्वम इह एकम, स्वतःला स्वतःमध्ये या ठिकाणी एक स्वरूपाचंच वेदन करतो. जरी आपल्याला तिथं सांगितलंय माझा मोह कोणी लागत नाही, कोणी लागत नाही, निगेटिव्ह भाषा असली तरी सुद्धा आपल्याला अन्यथानुपत्ती हेतू माहिती आहे की जितकं आपण ज्याला जवळ केलं होतं त्याविषयी आपल्याला आता काय करायचं आहे? ते माझं कोणी लागत नाही. म्हणून कसं ते दूर झालं ते देखील कळलं नाही. कारण शुद्ध चैतन्य घनवाला माझा आत्मा सदैव आहे हे जर जाणीवेत घेतलं तर आपल्याला किंचित मात्र, घन म्हणजे काय? ठोस आहे. इतका ठोस आहे की एक एवढं किंचित मात्र सुद्धा आपल्याला विभाव प्रवेश करायला जागाच नाहीये. आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या प्रदेशामध्ये, चैतन्याच्या प्रदेशामध्ये कोणीही प्रवेश करत नाही. ह्या खोलीत प्रवेश करणाऱ्यांना म्हणतो चला बाहेर, चला बाहेर. सगळ्यांना बाहेर काढलं पण मीच आधी बाहेर निघालो. कशाच्या? विभावांच्या बाहेर पडलो, मोहातून बाहेर पडलो. आता मी निर्मोहाची साधना करत आहे. आता मी एवढा कुशल आहे, रत्नत्रयामध्ये कुशल आहे. आता मला कोणीही दुःख देऊ शकत नाही. म्हणून एकीभाव स्तोत्रामध्ये पण सांगितलं की कोण मला दुःख देऊ शकतंय? कोणी सुद्धा नाही. कारण व्यवहारण्याने ते एकीभाव स्तोत्रवाले काय म्हणतात, वादिराज मुनी, की माझ्या हृदयात तुम्ही विराजमान असताना कोण मला दुःख देईल? कोण मला संताप देईल? कोणीही संताप देऊ शकत नाही. मग तसं माझा संपूर्ण माझा आता कुठे? माझ्या हृदयात व्यवहारण्याने कोण आहे? अर्यंत भगवान आहे, सिद्ध भगवान आहे. आणि निश्चयने माझ्या आत्म्यात मीच आहे, दुसरं कोणालाही प्रवेश होऊ शकत नाही. म्हणून मी माझ्यामध्येच राहून आता ही साधना परिपूर्ण मोक्षाला जाईपर्यंत अशीच माझी साधना राहू दे. किंचित मात्र मी डळू नये, च्युत होऊ नये स्वरूपापासून. किती परिशोपसर्ग आले, किती काही झालं तरी सुद्धा मी
एवढ्या स्वभावात अचल राहील अशा प्रकारची आपण उत्कृष्ट साधना केलेली आहे आणि आता करत आहात. त्या कारणाने आपल्याला भय कोणतंच राहिलं नाही. आपण निर्भय आहोत. सतत निर्भय स्वरूपाचं वेदन केलं तर प्रत्येक समय आपण आपली निर्मलता सहज प्रगट करू शकतो, शुद्धोपयोगात राहू शकतो. निरदोनिच्चं संतुष्टो होयि नित्यमेदं मे येन होयि चित्तं होयितु उत्तमं सौखम्. आपण ही गाथा समजायची किती समजत होता सर्वांना. आपण कोठे आहोत? एकदमिरदो नित्यम, सदैव आपल्या चैतन्य स्वरूपामध्येच रत आहे. किंचित मात्रही त्यापासून मी विरक्त नाही. विरक्त आहे कशापासून? ह्या सर्व शरीरादी परद्रव्यापासून. त्या कारणाने माझी रती आता कोठे आहे? स्वभावातच आहे. आणि म्हणून काय सांगितलं? या स्वरूपामध्ये एवढं काही महानता आहे, ह्यातच तो तृप्त होऊन जातो. आणि ते उत्तम सौख्य, कोणतं उत्तम सौख्य आहे? 5 इंद्रियांचे विषय नाही. निजध्रुवाच्या विषयात जे सुख आहे ते बाहेर कोठेही नाही. ते फक्त भ्रम आहे, हे जाणले आपण. आणि त्या भ्रमापासून दूर झालो. किती न कर्माने आपल्याला विरोध केला तरी सुद्धा आपण ह्यापासून ढळलो नाही. उत्तम सुखासाठी खूप महान पुरुषार्थ केला. तो दीक्षेचा समय आठवा. उत्तम अशी दीक्षा आपण धारण केली. परमपूज्य वीरसागर महाराजांनी आपल्याला दीक्षा दिलेली आहे. त्याचे साफल्य होत आहे. तो अभ्यास आपण निरंतर केलेला आहे साधनेचा. आणि त्याच्यावर काय आहे? हे साधनारूपी मंदिरावर संलेखनारूपी कळस चढवलेला आहे. आणि जीवनभर सतत विरोधात इतक्या विरोधाला झुंजलं, परंतु तरी सुद्धा कशालाही न जुमानता आपल्या स्वरूपाची कास सोडली नाही. कधी शिथिलता केली नाही. कुठलं भय केलं नाही. आता हे काय म्हणतील असं कधीही मूर्ता केली नाही. फक्त स्वरूपाचंच इतकं भान होतं की अमूढ दृष्टित्व इतकं महान प्रगट झालेलं आहे. अमूढ दृष्टीपणा हा इतका उत्कृष्ट जगाला पण दाखवला. म्हणून काय सांगितलं? आपण आपल्या स्वरूपामध्येच राहिलो तर किती महानता सहज प्रगट होते. जगाला तर आदर्श झालेलाच आहे, परंतु आपण आपलं आत्मकल्याण करून अल्पकाळात सिद्धच होणार. लोककल्याणाच्या अग्रभागी आपण विराजमान होणार. माताजी की जय.